आज आपण विश्वरत्न बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकत्र आलेलो आहे. बाबासाहेबांना विश्वरत्न म्हणून आपण जेव्हा संबोधतो आहे ते खरंच आहे का? तर म्हणजे ही जे आपण व्याख्या करतो त्यांना जे हे विशेषण लावतो तर ते खरंच आहे का? तर ते खरं आहे, कारण विश्वामधल्या जवळजवळ सर्व देशांमध्ये त्यांचा नावलौकिक आहे आणि अनेक देशांमध्ये त्यांचे जे आहे प्रतिमा जे आहे पुतळे उभारलेले आहेत, त्यांच्या विचारांचे ग्रंथालय स्थापन झालेले आहे, त्यांचे विचार शिकवले जातात. आणि आपल्या भारताचे जर आपण विचार केला तर आपण संविधान हा शब्द आता आपण जास्त वापरतो आहे. तर संविधानाचे त्यांना जे आहे आपण जनक मानतो आणि संविधानाने आपल्याला काय दिलेलं आहे. तर संविधानाने आपला देश जो स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला आणि 26 जानेवारीला आपली जी काय 1950 ला संविधान लागू झालं, म्हणजे भारतीय राज्यघटना लागू झाली. पण यामुळे काय झालेलं आहे, सर्वात महत्वाची गोष्ट झालेली आहे की भारताची जी काय पूर्व परंपरागत मनुस्मृतीची जी काही राज्यघटना होती ती संपुष्टात आली. म्हणजे संविधानामुळे ही एक क्रांती झालेली आहे की जे काही मनुस्मृतीची जी काही अघोषित राज्यघटना या देशावर हजारो वर्षापासून चालू होती ती संपुष्टात आली. आणि आपण सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण मनुस्मृती जरूर वाचावी. प्रत्येक स्त्रीने मनुस्मृती वाचणं गरजेचं आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये मनुस्मृती म्हणजे आपला जो हिंदू धर्म आहे, जो आपण वैदिक म्हणतो, सनातन म्हणतो, ब्राह्मी धर्म म्हणतो, अशा वेगवेगळ्या नावाने आपण या धर्माचा उच्चार करत असतो. पण ह्या धर्माने आपल्या स्त्रियांना काय दिलेलं आहे, तर या स्त्रियांना जे आहे पशुतुल्य त्याची गणना झालेली आहे. स्त्रियांना शिक्षण आणि संपत्तीचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे. आणि जे काही पशुतुल्य जे काही लेखण्यात आलेलं आहे आणि अनेक बाबी ज्या आहे त्या इतक्या विकृत स्वरूपाचे आहे की स्त्रियांना जे आहे ते नरकाचं द्वार म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे इतकी अवहेलना ह्या धर्माने आपल्या स्त्रियांची केलेली, म्हणजे ज्या भगिनी ज्या आहे ज्या 50% या जीवनाच्या भागीदार आहेत, ज्यांच्यामुळे पूर्ण जीवन जे आहे मानवाचं पुढे गेलेलं आहे, त्या स्त्रीला एवढं त्याज्य लेखण्यात आलेलं आहे. आणि मग ही जी काही बाबासाहेबांनी घटना आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये स्त्रियांना पूर्णतः समानतेचा अधिकार दिलेला आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये कोणताही भेद नाही ठेवलेला आहे. आणि स्त्रियांना देखील मताचा अधिकार दिलेला आहे पुरुषांबरोबरच. पूर्वी जे आहे स्त्रियांना मताचा अधिकार देखील नव्हता, तो आपल्याला मिळालेला आहे. आणि हिंदू कोड बिल त्यांनी आणलं होतं आणि हिंदू कोड बिलामध्ये मुलांप्रमाणेच मुलींना देखील संपत्तीमध्ये अधिकार पाहिजे. जे काही सर्व अधिकार आहेत बरोबरीचे ते सर्व अधिकार त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आणले होते. परंतु त्याला विरोध करण्यामध्ये स्त्रिया पुढे होत्या. स्त्रियांनी आंदोलन केलं की बा तुम्ही आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करताय. म्हणजे ज्या स्त्रियांसाठी ते हिंदू कोड बिल आणण्यात आलं त्याच स्त्रियांनी आंदोलन केलं दिल्लीमध्ये. म्हणजे ते कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आलं, ही जी काही मनुवादी वृत्तीची जी काही पुरुष मंडळी आहे त्यांच्या सांगण्यावरून त्या महिलांना आंदोलन करणं भाग पाडलं. म्हणजे महिलांना त्यांनी पुढे केलं. पण नंतर जे आहे त्यावरूनच बाबासाहेबांनी जे आहे मंत्रिमंडळामध्ये असताना तो राजीनामा देऊन टाकला. तेव्हा पंतप्रधान जे आहे पंडित जवाहरलाल नेहरू होते. नंतर ते हिंदू कोड बिल हळूहळू लागू झाला नाही. सगळे अधिकार जे आपल्या महिलांना मिळालेले आहेत. तर भारतीय संविधानाने काय केलेलं आहे की हा विविधतेने जो काही नटलेला आपला देश आहे
अनेक जाती धर्म पंथ आहेत। या सर्व जाती धर्म पंथ वेगवेगळ्या बोली भाषेच्या लोकांना एकत्र केलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे। म्हणजे आपण भारतीय लोक स्वतःप्रती हे संविधान अर्पित करत आहे, म्हणजे हे संविधान हे आमचंच आहे आणि आम्ही स्वतःप्रती अर्पित करतो आहे। म्हणजे संविधान जे आहे आम्हीच तयार केलेलं आहे आणि ते आमच्यासाठीच आहे। म्हणजे लोक जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे, कोणत्या देवाच्या नावाने हे संविधान नाही आहे, कोणत्या धर्माच्या नावाने नाही आहे। आणि एवढी ताकद या संविधानामध्ये आहे आणि या संविधानामुळे आपला देश जो आहे टिकून आहे। वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फळं फुलं सगळं आपल्या देशामध्ये पिकतं, जे इतर देशांमध्ये पिकत नाही ते सगळं आपल्या देशामध्ये पिकतं। अशा पद्धतीचे 9 प्रकारचे ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आपल्यामध्ये आहे, आपल्या देशामध्ये। त्यामुळे सगळ्या प्रकारचे अन्नधान्य फळपिकं आपल्याकडं पिकतात आणि ते आपल्याला उपलब्ध होतात। म्हणजे सर्व प्रकारचे जाती आहेत, पंथ आहेत, धर्म आहेत, त्या सगळ्यांना एकजुटीमध्ये बांधण्याचं काम भारतीय संविधानाने बाबासाहेबांनी केलेलं आहे। तर आता त्या संविधानावर जो आहे घाला येतो आहे आणि आपण आता सावध राहायला पाहिजे। जर ज्या मनुवादी विचारधाराने भारताच्या स्वातंत्र्याला विरोध केला होता, 1942चा जो काही स्वातंत्र्याचा लढा झाला, त्या लढ्यामध्ये ही जी काही मंडळी आहे मनुवादी वृत्तीची, मग ती हिंदू महासभा असेल, RSS असेल, यांनी विरोध केला आणि इंग्रजांना पाठिंबा दिला आणि आज त्या लोकांची सत्ता भारतावर आली। आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांनी सांगितलं की मनुस्मृतीची घटना लागू करा, दुसऱ्या संविधानाची गरज काय, भारताचं ऑलरेडी संविधान आहे आणि मग मनुस्मृतीची घटना लागू करा, अशी मागणी ती RSSने केलेली होती। आता त्याच विचारधारेचं सरकार जर आलेलं आहे आणि ते संविधानावर घाला घालून पाहत आहे आणि मग जाती जातीमध्ये अजून विद्वेष वाढवत आहेत। SC ST OBC घटनेचे जे काही कलम आहे त्या घटनेच्या कलमांमध्ये जो मागास वर्ग आहे, आज 85% समाज जो आहे मागासवर्गीय बहुजन समाज, शूद्र समाज आहे। या समाजाला प्रगती करण्यासाठी, समाजाची उत्थान करण्यासाठी जे आरक्षणाची तरतूद करण्यात आली, त्या आरक्षणावर देखील आता घाला घातला जातो आहे। खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या माध्यमातून नोकऱ्या सुद्धा आपल्या कमी होत आहेत, मग आपली प्रगती होणार कशी? तर ही जी काही मनुवादी विचारधारा आहे हिला आपल्याला जे आहे रोखावं लागेल आणि आपला जो बंधुता आहे ही बंधुता आपल्याला कायम ठेवावं लागेल। मुसलमान या देशामध्ये, मुसलमानांनी देशावर 750 वर्ष राज्य केलेलं आहे, 1-2 नाही 750 वर्ष राज्य केलेलं आहे। मग 750 वर्षामध्ये आपल्या सर्वांना त्यांनी मुसलमान नसतं का केलं? आणि कोणत्याही राज्याचं 2 राज्यांमध्ये जे काही युद्ध झालेलं आहे ते धर्मावरून असं झालं नाही। मुसलमान राजे आणि हिंदू राजे असं धर्मावरून एकही युद्ध भारतामध्ये झालं नाही या 750 वर्षाच्या कालावधीमध्ये। आणि मग तुम्ही हिंदू मुसलमान काय करतायत? पुण्या गोविंदाने सगळे नांदलेले आहेत आणि मग आता तुम्ही तुमचं राज्य आलं 2014 आणि तेव्हा म्हणता तुम्ही हिंदू खतऱ्यात आले। हिंदूंची संख्या 80% आहे। जर लोकसंख्या जर 80% आणि सगळे प्रमुख पदांवर जर सगळे हिंदूच बसलेले, राष्ट्रपती हिंदू आहे, पंतप्रधान सर्व सेना दलाचे प्रमुख हिंदू आहे, सगळे कलेक्टर मोठमोठे जे काही वरिष्ठ अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे हे जर सगळे हिंदू आहे तरी हिंदू खतऱ्यात का येतो आहे? आणि सत्ता हिंदूंकडे आणि मुसलमानांकडे कोणती सत्ता नाही, काय नाही, तरी त्यांची भीती दाखवून ही मनुवादी विचारधारा आपल्यावर लादली जाते आहे। आणि ही मनुवादी विचारधारा जी आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मनुस्मृतीची राज्यघटना लागू करायची आहे आणि हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे। मग हिंदू राष्ट्र जर स्थापन केलं, मनुस्मृतीची जर राज्यघटना लागू केली तर मग पुन्हा चातुर्वर्ण सिस्टीम येईल, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। मग मोठा समाज जो आहे तो 85% शूद्रांचा आहे। मग या शूद्रांनी पुन्हा यांना शिक्षण आणि संपत्तीचे अधिकार नाकारणार का तुम्ही? पुन्हा स्त्रियांचे अधिकार काढून घेणार का? म्हणजे मग ती जर राजवट तुम्हाला आणू
पाहायची आहे, ती लागू करायची आहे. तर मग हे पुन्हा तुम्ही प्रतिक्रांती करू इच्छिताय, मग ही प्रतिक्रांती होऊ द्यायची का, हे आपल्या स्त्रियांच्या पण हातामध्ये आहे. म्हणून स्त्रियांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. ज्या बहुजन समाजातल्या स्त्रिया आहेत त्या आपल्याला देवाने इथपर्यंत आणलेलं नाही आहे, या महामानवांनी आणलेलं आहे. या महामानवांनी जे काही राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे आज आपण चालतो, बोलतो, उठतो, सगळ्या प्रकारचं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ते स्वातंत्र्य आपल्या सर्वांना टिकवून ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं विचारांचं जे आहे ते ग्रहण करावं लागेल, त्या विचारांप्रमाणे चालावं लागेल. आणि हा जो काही गाडा त्यांनी आपल्यापर्यंत आणून ठेवलेला आहे सुधारणेचा, तो गाडा मागे जाणार नाही, पुन्हा प्रतिक्रांती होणार नाही. ही क्रांती पूर्णत्वास जाण्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं, आणि तीच आपले त्यांच्या प्रति खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं.